श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. टाईम इज मनी असं आपण म्हणतो बघा. वेळ ही ईश्वरांची सर्वात मौल्यवान देणगी आहे, जी एकदा गेली की पुन्हा परत कधीच येत नाही. वेळेचे नियोजन म्हणजे फक्त वेळापत्रक नाही, तर स्वामींनी दिलेल्या प्रत्येक श्वासाचं तो एक सन्मानच आहे. वेळेचे महत्त्व ओळखून आपण कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यामुळे आयुष्यातील विस्कळीतता स्वामी स्वतःहून दूर करतात. वेळेची बचत ही भविष्याची पुंजी आहे आणि हीच स्वामींची खरी सेवा आहे. वेळेचे पालन करणारा माणूस जागृत राहतो आणि स्वामींना झोपलेली म्हणजे आळशी माणसे नको असतात, तर जागी माणसे हवी असतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वामींच्या मार्गामध्ये वेळेला इतके महत्त्व काय आहे. अनेकांना असं वाटतं की स्वामींची सेवा केली म्हणजे आपली खरी भक्ती. पण जर आपण संसाराचे किंवा कामाचे नियोजन वेळेवर केले नाही, तर आपले मन नामस्मरणात लागणार नाही. कामाचा पसारा पडलेला असताना आपण जर जप करायला बसलो, तर आपले सर्व लक्ष त्या कामाकडे असते. त्यामुळे वेळेचे नियोजन अगोदर करा. आपल्याला नामस्मरणाची एकाग्रता मिळवायची असेल तर वेळेचे नियोजन अगोदर करावे. सूर्य वेळेवर उगवतो, ऋतू वेळेवर बदलतात. निसर्गाने प्रत्येक चक्र हे वेळेचे नियोजन करून केलं आहे आणि ते चक्रसुद्धा वेळेचं नियोजन तंतोतंत पाळतात. मग आपण स्वामीचे भक्त आहोत, मग आपण वेळेचा अनादर का करावा बरं? बघा, स्वामींनी आपल्याला दिलेला हा मनुष्य जन्म एकच वेळ आहे आणि ह्या वेळेचा प्रत्येक क्षण आपल्याला सत्कारणी लावणं हीच ईश्वराची खरी पूजा आहे. जेव्हा आपण वेळ वाया घालवतो, त्या दिवशी आपल्याला एक जी संधी दिलेली असते, ती संधी आपण डावलत असतो. वेळ वाया घालवतो तेव्हा आपण स्वामींनी दिलेल्या संधीचा अपमान करत असतो. स्वामींनी कधीही आपल्या भक्तांना काम सोडून केवळ जप करत बसा असे सुद्धा सांगितलं नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रपंच करून परमार्थ करा. बघा, उलट आपले कर्तव्य आधी करावे, प्रपंच करून परमार्थ करावा अशी त्यांची शिकवण आहे. स्वामी मार्गात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा आपण वेळेचं नियोजन करतो, तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये एक लय तयार करत असतो आणि ही लय म्हणजे सांसारिक भक्तीसाठी ती आपल्याला अनिवार्य आहे. जर आपणच आपले काम वेळेवर पूर्ण केले नाही आणि मग त्याचे खापर आपण नशिबाला फोडतो, म्हणजे किंवा स्वामीवर आपण ते आपले नशिबाचं खापर फोडत असतो. बघा, वेळेचे नियोजन आपल्याला आयुष्यामध्ये शिस्त लावते. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपले काम, विश्रांती, कुटुंब, स्वामीची सेवा, नामस्मरण यासाठी वेळ निश्चित करतो ना, तेव्हा मनाची अस्वस्थता कमी होते. विस्कळीत आयुष्य जगणारा माणूस कधीही स्वामीच्या शांततेत अनुभव घेऊ शकत नाही. नियोजित वेळेमध्ये कामे आटोपली की मन शांत राहतं. अनेक भक्तांची तक्रार असते की स्वामीच्या नामस्मरणासाठी, सेवेसाठी आम्हाला वेळच मिळत नाही. खरे तर ही तक्रार वेळेच्या अभावाची नसून नियोजनाच्या अभावाची असते. जर आपण आपल्या दिवसाचे नियोजन केले, तर आपल्याला कळते की आपण कितीतरी वेळ हा मोबाईलवर, सोशल मीडियावर किंवा विनाकारण गप्पामध्ये वेळ घालवत असतो. बघा, विनाकारण वेळ आपण असाच घालवत असतो. परंतु आपण जर वेळेचं नियोजन केलं, तर आपली भक्ती नक्कीच अधिक समृद्ध होईल. कधीकधी लोक भक्तीचे निमित्त करून आपले कर्तव्य पुढे ढकलतात. मी स्वामींच्या पारायणात बसलो होतो म्हणून काम झाले नाही, असे समर्थन चुकीचे आहे. स्वामींना तुमचे तासनतास बसणे नको आहे. त्यांना तुमच्या कर्मातील पारदर्शकता हवी आहे. आपला शेवटचा श्वास कधी असेल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून उद्या करू हा शब्द भक्तीमध्ये बसत नाही. आता आणि या क्षणी नामस्मरण करणे किंवा एखाद्याला मदत करणे हेच वेळेचे सर्वोच्च नियोजन आहे. उद्याची वाट बघणारा भक्त नसून तो संधी साधू असतो. भक्ती आपल्याला कठीण वेळेमध्ये स्थिर राहायला शिकवते. जर आपण वेळ वाया घालवला, तर आपण आपले प्रारब्ध अधिक कठीण करतो. भक्ती मार्गामध्ये वेळेचे महत्त्व खूप आहे आणि ते यासाठी आहे की गेलेला क्षण पुन्हा येत नाही आणि तो क्षण आपल्याला स्वामीच्या स्मरणात घालवणं हीच खरी आपली भक्ती आहे आणि हीच खरी कमाई आहे. जेव्हा संकट येतं, तेव्हा धैर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णयच आपल्याला वाचवतो. वेळेचे नियोजन करणाऱ्या माणसाची बुद्धी अशा वेळेला स्थिर राहते. बघा, जेव्हा स्वामी असतात ना, तेव्हा स्वामींनी दिलेला वेळेचा आपण जर योग्य वापर केला, तर संकटाची तीव्रतासुद्धा कमी होते. वेळ निघून गेल्यावर रडण्यामध्ये काहीच अर्थ नसतो.
हे स्वामींचे मुख्य मार्गदर्शन आहे. जेव्हा संकट येते तेव्हा आपण खूप वेळ फक्त माझ्यासोबतच असे का हा विचार करण्यामध्ये आपला वेळ घालवतो. पण वेळेच्या नियोजनाचा अर्थ म्हणजे जे झाले ते झाले, आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी काय करू शकतो. संकटामध्ये कोणी घड्याळ लावून काम करत नाही, हे खरं आहे बरं का. पण संकटामध्ये जो माणूस वेळेची किंमत ओळखतो, म्हणजेच फास्ट हालचाल करतो, रडत बसत नाही, त्याला स्वामीच्या शक्तीचा अनुभव नक्कीच येतो. भक्ती मार्गामध्ये वेळेचे नियोजन म्हणजे आयुष्याचा आदर, आणि जो वेळेला किंमत देत नाही त्यांना स्वामीचे अनुभवसुद्धा वेळेवर येत नाहीत. आपल्या जगामध्ये यशस्वी व्हायचे असेल, या जगामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे भान असणे खूप महत्त्वाचे आहे. जगातील सर्व यशस्वी लोक आणि सामान्य लोक यामध्ये एकच गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे दिवसाचे 24 तास त्याचं ते नियोजन करत नाहीत. आणि या 24 तासाचे नियोजन स्वामीच्या स्मरणात प्रामाणिक कष्टामध्ये जो करतो ना, त्याला प्रगतीपासून कोणीच रोखू शकत नाही. स्वामींनी आपल्याला वेळेचं योग्य वापर कसा करावा, त्यातून काय होतं हे स्वामी आपल्याला सांगतात. जेव्हा आपण आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करतो तेव्हा कोणालाही आपल्यापुढे किंवा आपल्यामुळे थांबावे लागत नाही आणि आपणही वेळ वाया घालू देत नाही. थोडक्यात सांगायचे काय तर संकट काळात किंवा सामान्य आयुष्यामध्ये वेळेचे नियोजन करणे म्हणजे स्वामींची ती एक शिस्त आहे. आणि आजची वेळेची गुंतवणूक तुम्हाला उद्या स्वामीचा आशीर्वाद हे सुवर्ण काळामध्ये बसून देत असते. म्हणून वेळ वाया घालू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहिलं आहे की स्वामींची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला वेळ घालायचा वाया नाही. कारण कुठलीही गोष्ट वेळेत केली तर ती नक्कीच साध्य होत असते. त्यामुळे बघा, आपल्याला एक वेळेची किंमत, असं म्हणतात की 1 मिनिटाची किंमत त्याला विचारा, कारण 1 मिनिटामध्ये माणूस मरूसुद्धा शकतो. जो श्वास 1 मिनिटामध्ये कोंडून ठेवतो ना, त्याला 1 मिनिटाची किंमत विचारा, असं सुद्धा खूप ठिकाणी, असं खूप मोठ्या लोकांनी म्हटलं आहे. म्हणजेच काय तर माणूस 1 मिनिटातसुद्धा मरू शकतो ना. तर तसंच आहे, वेळेची 1 मिनिटाची किंमत किती बघा ना, हे तुम्हाला कळलंच असेल. त्यामुळे आपण वेळ वाया घालू नका. सोशल मीडियावर फालतू पोस्ट करण्यासुद्धा वेळ वाया घालू नका. आपण आपलं सर्व काम आटोपल्यानंतरच स्वामीचं नामस्मरण आपल्याला करायचं असतं. कारण आपण जर आपलं काम तसंच ठेवलं आणि जप करायला बसलो किंवा इतर सेवा जर करायला बसलो तर आपलं सर्व लक्ष त्या कामाकडे जातं. कारण आपण जे नामस्मरण करतो ते उरकण्याच्या नादात, आपण त्या कामाच्या नादात आपण काय करतो, पटापटा ते नामस्मरण किंवा जप तप असतो तो उरकतो. त्यामुळं आपलं त्याच्यामुळं आपल्याला फळसुद्धा त्या गोष्टीचं मिळत नाही. त्यामुळं अगोदर वेळेचे नियोजन करा, मग तुम्ही बाकीची कामं करा. असं स्वामीसुद्धा सांगतात की प्रपंचात राहूनसुद्धा परमार्थ करता येतो, असं स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलेही काम करताना श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जपसुद्धा चालू ठेवा. कारण कुठलंही काम करताना जपाला कुठलेही नियम नाहीत. त्यामुळे कुठल्याही स्थितीत कुठल्याही क्षणी आपण नामस्मरण हे करू शकता. नामस्मरणासारखी कुठलीही सेवा नाही. त्यामुळे तुम्ही नामस्मरण तरी करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.